जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 10वी पासवाल्यांसाठी होमगार्डमध्ये भरती आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भरतीबद्दल संपूर्ण माहिती. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. तर यामध्ये टोटल जागा आहे 2771 जागा आहेत आणि पदाचे नाव होमगार्ड आहे. आणि याची जी शैक्षणिक पात्रता आहे हे किमान 10वी उत्तीर्ण आणि याची शारीरिक पात्रता पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आणि छाती 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर आणि रनिंग म्हणजे धावणे 1600 मीटर. महिलांसाठी उंची 150 सेंटीमीटर, यांच्यामध्ये छातीची अट नाही आहे आणि धावणे आणि की रनिंग 800 मीटर. वयाची अट 31 जुलै 2024 पर्यंत 20 ते 50 वर्ष आणि नोकरीचे ठिकाण मुंबई आणि या फॉर्मची कसल्याही प्रकारची फी नाही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025. शारीरिक क्षमता चाचणीबद्दल जर बघितलं तर पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण. 5 मिनिट 10 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदांपेक्षा कमी 18 गुण. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी 16 गुण. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी 14 गुण. 6 मिनिट 10 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी 12 गुण. 6 मिनिट 30 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदांपेक्षा कमी 10 गुण. 6 मिनिट 50 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदांपेक्षा कमी 6 गुण. 6 मिनिट 10 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदांपेक्षा कमी 2 गुण आणि 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त 0 गुण यानी की फेल. महिलांकरिता जर बघितलं तर 800 मीटर धावणे रनिंग त्याचे पूर्ण गुणात 25 आणि 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण. 2 मिनिट 50 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट सेकंदांपेक्षा कमी 22 गुण. 3 मिनिट सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदांपेक्षा कमी 18 गुण. 3 मिनिट 10 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदांपेक्षा कमी 14 गुण. 3 मिनिट 20 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदांपेक्षा कमी 10 गुण. 3 मिनिट 30 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदांपेक्षा कमी 6 गुण. 3 मिनिट 40 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंदांपेक्षा कमी 4 गुण. 3 मिनिट 50 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 4 मिनिटापेक्षा कमी 2 गुण आणि 4 मिनिटापेक्षा जास्त 0 गुण मतलब फेल. आणि याची सूचना दिलेली आहे. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळणे आवश्यक राहील. आणि गोळाफेक पुरुषांसाठी 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण. 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 8.50 मीटरपेक्षा कमी 9 गुण. 7.30 मीटर किंवा जास्त 7.90 मीटरपेक्षा कमी 8 गुण. 6.70 मीटर किंवा जास्त 7.30 मीटरपेक्षा कमी 7 गुण. 6 मीटर किंवा जास्त 6.70 मीटरपेक्षा कमी 6 गुण. 5.50 मीटर किंवा जास्त 6.10 मीटरपेक्षा कमी 5 गुण. 6.90 मीटर किंवा जास्त 5.50 मीटरपेक्षा कमी 4 गुण. 4.30 मीटर किंवा जास्त 4.90 मीटरपेक्षा कमी 3 गुण. 3.70 मीटर किंवा जास्त 4.30 मीटरपेक्षा कमी 2 गुण. 3.10 मीटर किंवा जास्त 3.70 मीटरपेक्षा कमी 1 गुण आणि 3.10 मीटरपेक्षा कमी 0 मतलब फेल. आणि महिलांकरिता जर बघितलं गोळाफेक तर गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण. 5.50 मीटर किंवा जास्त 6 मीटरपेक्षा कमी 8 गुण. 5 मीटर किंवा जास्त 5.50 मीटरपेक्षा कमी 6 गुण. 4.50 मीटर किंवा जास्त 5 मीटरपेक्षा कमी 4 गुण. 4 मीटर किंवा जास्त 4.50 मीटरपेक्षा कमी 2 गुण आणि 4 मीटरपेक्षा कमी फेल. आणि याची सूचना दिली आहे. उमेदवारांना जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर व ग्राह्य धरले जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडल्यावर उमेदवारास नजीकच्या
वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. गोळाफेकमध्ये पात्र होणे करिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळणे आवश्यक राहील. आणि भरतीमध्ये सोबत न्यायाची डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्रे: रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे की 10वी बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट, जन्मदिनांक पुराव्याकरिता यशस्वी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा किंवा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असलेल्या तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे नाक हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी पत्र. आणि या भरतीचा फॉर्म तुम्ही माझी-नोकरी.com वरून भरू शकता. आणि हे जी वेबसाईट आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करून पण देतो, तर तुम्ही तिथून पण भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.